हे इथे वर ठेवायचं. हे यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. ठेवा इथं. या, काय पाहिजे सांगा, तुमचं काय समस्या आहे तुमची. ये संतोष, ये. हे काय करतोय आजी? वरती टेबलवर ठेवलं तरी चालेल, आपल्या मालकीचं या. ठेवा इथे वर ठेवा. दिसत नाही, थांबा एक मिनिट. द्या, काय आहे ते त्यांना नसेल दिसत, इथे द्या, मला द्या. काय तुम्हाला पाहिजे सांगा. हे इथे वर ठेवायचं. हे यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. ठेवा इथं. या, काय पाहिजे सांगा, तुमचं काय समस्या आहे तुमची. काय यांची प्रॉब्लेम आहे. हा, कुठं राहता आपण. पाटलीपाडा. गेल्या महिन्यात आले ना, त्याच्या आदल्या महिन्यात आले. हा, पासबुक अपडेट नाही केलं आजी. आजी पासबुक अपडेट करून घ्या. पैसे आले नाही. कालची एंट्री आहे तुमची. काय आता ते 3 महिन्यापासून डीबीटीचं काम चालू होतं, त्याच्यामुळे मागे पुढे त्यांना बाहेर जाऊन माझा नंबर दे रे जरा. हे घ्या आजी, हे घ्या. आणि यांचा नंबर घ्यायचा. हा, मग त्यांना फोन करा ना. इथे कशाला येतं एवढ्या लांब. फोन नाही देत. दुसरं हे आता दुसरं प्रकरण. हे संतोष पुढे ये. हा, समस्या सांग तुझी काय. मी भरपूर वेळा फेऱ्या वगैरे मारल्या, पण सांगतात येईल पण येत नाही. आता मामलेदारला पण मी अर्ज केला 2024 मध्ये, पण पेपर परत मागितले, परत दिले. मार्च मध्ये पण इथं येऊन दिले, पण पेन्शन माझी येतच नाहीये. तू खोटा आंधळा आहेस का. 100% ब्लाइंड आहे. आपल्याला दिसतंय का सर. साहेब आपलं नाव काय. मिलिंद थोरात. माझं नाव महेश मोरे. हा, 2024 ला नाही, आधी भरलेला मी 600 रुपये. तुला किती यायचे. तुला किती यायचे पैसे. 600 यायचे. नंतर 1000 रुपये झाले. हा, नंतर 1500 पण आले, पण 2500 झाल्यापासून एकदाही आलेले नाहीये. किती वर्ष झाली नाही आले. आता 1 वर्ष होऊन गेलं, मला येतच नाहीये का. भरलाय मार्च मध्ये, इथेच भरून गेलोय 30 मार्चला. उत्पन्नाचा दाखला पण आहे माझ्याकडे. मागच्या वर्षीचा ह्या वर्षी 2025 चा भरलाय का. हो भरला. जेव्हा सांगितलं तेव्हा 2025 हो भरलाय. ह्या वर्षी भरला. भरलाय 25 मध्येच भरलाय. पासबुक आणि इथेच मागे ते दरवाजामधनच त्यांनी सांगितलं की येईल म्हणून जा, आणि मग बाहेरूनच मला पाठवलं रिटर्न. दुसऱ्या बँकेत अकाउंट वगैरे काही नाही. याच बँकेत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्येच आहे, आणि तिथं पण ते लोक बोलले अकाउंट मध्ये पैसे नसल्यामुळे मायनस अकाउंट गेले माझं. येतच नाही बोलले काय अकाउंट. नाही, बहुतेक हयातीचा फॉर्म भरलेला. काय नाही भरलाय. इथेच भरून गेलोय. 2 लेडीज होत्या इथेच काउंटरवर, त्यांनी भरलेला. त्यांनी भरलाय ना बोलतो. 2 लेडीज होत्या इथं. मी स्वतः भरून गेलोय. UDID कार्ड पण दिलेलं आहे. इथे जेरॉक्स काढले मी 5. किती राऊंड झाले ऑफिसला. 10-12 वेळा राऊंड मारलाय मी. काय चाललंय माहितीये का. मी ठाणेकरांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय. मुख्यमंत्री साहेब, आता तुम्हाला मी व्हिडिओ पाठवले व्हॉट्सअपला. आणि योगेश कदम साहेब नमस्कार, गृहमंत्री. आपल्याही व्हॉट्सअपला मी आत्ताचा व्हिडिओ पाठवलेला आहे.
या अशा परिस्थिती बघा ना तुम्ही. हा? परिस्थिती बघा, यांना 10 चक्रा मारवतात, दिसत नाहीये. ही बाई खालती वाकून हे करते, यांना बोलायला वाटत नाही की टेबलवर ठेवा म्हणून. राक्षसांचं राज्य आलंय मुख्यमंत्री साहेब, राक्षसांचं. यांची आय घेऊ नका, जरी तुमच्या पण मुलं बाळ आहेत. किती पैसे यायचे तुम्हाला महिन्याला? 1,500 येत असतात. यांचं स्कॅनर घे ना, 1500 रुपये करून टाक आणि दर महिन्याला गेले पाहिजेत आपल्या अकाउंट मधून. याला याच्यात तुला आले ना आमच्याकडे? आले. बेशरम सरकार झालेलं आहे. तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर परिस्थिती आहे. 10 वेळा हा 100% ब्लाइंड माणूस आहे. हे बघ, यांचे डोळे बघ. चष्मा पण लागत दाखव. काय करतो पुरे हे बघ, यांचे बघ, हे काय परिस्थिती आहे. कशाला 10 वेळा चक्रा मारवता? यांना नाही जात आहे त्यांच्या घरी पोलिओचा डोस द्यायला. आपण जातो ना घरी, शासनाला यांच्या ऍड्रेस शोधून तुम्ही जा ना घरी तिथे. बेशरम झालेले आहेत सगळेजण. आता इथून यांना डायरेक्ट तहसीलदारला भेटणार आणि डायरेक्ट कलेक्टरांकडे अख्ख्या लोकांना घेऊन जाणार आणि ह्यांच्या सगळ्यांच्या हाय त्यांच्या घरांना लागू दे. समजलं? 10 वेळा तो कसा येत असेल? अरे एकदा खाली जा साहेब, एकदा खाली जा आणि डोळ्यावर पट्टी बांधून. हो साहेब, एकदा डोळ्यावर पट्टी बांधून फक्त वरती या, इथून वर या. किती उशिरा दिला? हा 2025 चा दाखला आहे, त्यांनी 2026 ला दिला. हा, किती तारखेला दिला? जेव्हा सांगितलं तेव्हा दिलाय मी ते. मला नाही, इथून तारीख फॉर्म काढते द्यायची मी. मला. हा, तारीख सांगा. ऍक्च्युली 2025 एप्रिल मे जून हा. हे तीन महिन्यात भरावा. मी काय बोलतोय, कसला दाखलाय हा? हा तिचा फॉर्म म्हणजे दरवर्षी आहे तिचा दाखला भरावा. नाही, कसला म्हणजे काय मला कळत नाही. म्हणजे काय असतंय दाखला? म्हणजे जिवंत असल्याचा पुरावा, बरोबर? हा दरवर्षी भरायला लागतो. दरवर्षी भरावा असतो. हा एप्रिल मे जून हा. 3 महिन्याचा कालावधी असतो. या 3 महिन्यात हा भरायचा असतो. अच्छा, हा त्यांनी भरायचा. हा, त्यांनी भरायचा असतो. आणि यांनी हा दाखला आता दिला 2026 ला आणि आम्ही हे अपडेट करायला दिलं होतं. हा. पण आम्हाला प्रश्न विचारला एवढे दिवस कोणी प्रश्न विचारला? जेव्हा अपडेट करायला दिलं ना, हा. तेव्हा प्रश्न विचारला वरती हा. की एवढे दिवस कुठे होते, एवढा उशिरा का भरला त्यांनी? कोण मग कोण आता कोणी त्यांना- विचारलं मला? वरती म्हणजे देवानी का कोणी? वर कोण आहेत मला सांगा ना. मला फक्त नाव सांगा, त्यांच्या इथं जाऊन मी त्यांना उत्तर देतो. वरती कोणी विचारलं? कोणतरी म्हणजे माणूस आहे की देव आहे? ऍक्च्युली आम्हाला Update अपडेट करावं करायला- लागतं. हो, अपडेट केलं तुम्ही. तुम्हाला विचारलं गेलं एवढ्या लेट हा का भरण्यात आला असं विचारणा कोणी केली ते मी विचारतोय. मुदत असते. मुदत असते त्याची आणि ताई त्यानंतर ते automatic ताई, मी बंद तुम्हाला मराठी कळतंय का काय बोलतोय? की तुम्हाला कोणी विचारलं याचं नाव सांगा, म्हणजे मी त्याच्या कॅबिन मध्ये जातो आता, की त्याला विचारतो की तू रोज देतो का घरी दाखला? नाही सर, तसं ऐका. नाही सर. ऐका. एखाद्या वेळेस आपण जर कधी फोन करून ह्यांना आंधळ्या लोकांना आपण जर फोन करून विचारलं तुम्ही जिवंत आहात की मेलात, आम्ही तुमच्या अकाउंटला टाकू का पैसे? ऐका सर, काय होतं आता त्यांचं एप्रिल मे जून 3 महिन्यात भरायचं असतं. त्यांनी काही भरलेलं नाही. हा. ऑलरेडी आम्ही 2 महिने एक्सटेंड केले, जून हा. जुलै आणि ऑगस्ट. हा. ऑगस्ट पर्यंत त्यांना पेन्शन गेली. हा. ऑगस्ट नंतर मग ऑगस्ट पर्यंत तुला पेन्शन आली? नाही काहीच नाही. आलेली असेल. दाखवा. नाही आले. ठीक आहे, दाखवा. पासबुकवर एंट्री दाखवा ना. बँकमध्ये पण नाही बोलतात. दाखवा तर, तुमच्या समोर आहे ना पासबुक, दाखवा ना. इथल्या इथे होईल ना. हा, ऑगस्टची एंट्री दाखवा. त्याच्यात एंट्री नाही ऑगस्ट. एंट्री नाहीये. मग कधीची आहे? हे 2025 हे 25 सप्टेंबर. 25 इथे नाही ते नाही जुने हे या इथून सुरू होईल 25 ना ते. इथून सुरू होणार ना. हा, मग त्यांना ऑगस्ट पर्यंत गेलेली असणार आहे pension. बघा, चेक नाही, करा. जाऊन आलो बँकेला, ते लोक नाही इथे चेक करा ना. आज ते डीबीटी बंद आहे. आज पेमेंट वितरणाचं काम चालू आहे. साहेब, ही उत्तरं पटण्यासारखी आहेत का? आता तुम्हाला सांगितलं तुमच्या इथं चेक करा, तर तुम्ही बोलताय बंद आहे. संतोष ह्याच्यावरती तारीख लिहिली का यांनी? तू कधी सबमिट केला हा दाखला जिवंत असल्याचा? 30 मार्चला. 30 मार्चला केलाय. 30 मार्च 26 ला केला असेल. तिचं काम चालू आहे सर. ठीक आहे, तर मॅडमनी कधी केले जरा बघू देते मला. बघू लाल शेरा काय मारलाय. आता तुम्ही बोलताय मार्च, इथे लिहिलेलं आहे फेब्रुवारी 26. हा, फेब्रुवारी मध्ये त्यांचं अपडेशन केलेलं आहे. बरोबर.
ऑगस्ट 25 ला गेलेले आहेत शेखर शिंदे ब्लाइंडनेस बँक ऑफ महाराष्ट्र 6025257449 अकाउंटला पण ऑगस्ट 25 चे आहे. ऑगस्ट 25 ला गेलेत. हो. किती गेले? 1500 गेले. ऑगस्ट 25 ला तुला 1500 रुपये आले. त्याच्यानंतर बँकेत जाऊन आलो पण ते लोक नाहीच काय अपडेट हे बघा ना, हे सगळ्यांचे एडीबीटीचा डाउनलोड करू तुम्ही बँकेत यांचं नाव कुठे? संतोष शेखर शिंदे ब्लाइंडनेस. मोबाईल नंबर आहे, आधार नंबर, हे स्टेट बँक बँक ऑफ महाराष्ट्र हे, आणि हा आधार नंबर, अकाउंट नंबर, आणि हे 1500 रुपये. ऑक्टोबर 2025 नंतरच झाले ना हे आपले 2,500. हा, मग त्याच्यानंतर एंट्रीच नाही. ऑगस्ट त्यांची पण बंद झाली ना. बंद झाली. ऑगस्टला बंद होते का ऑटोमॅटिक? आयटीचा फॉर्म नाही भरला ना. आपल्याला फॉर्म भरायची मुदत किती असते? एप्रिल मे जून पर्यंत असते. आता ऑलरेडी आम्ही 2 महिने एक्सटेंड केलं होतं, जुलै ऑगस्ट पर्यंत. हा, मग ऑगस्ट पर्यंत आले. हो. आणि नंतर मग ऑटोमॅटिक. मग आता हे त्यांनी दिल्यानंतर अजून पण का नाही झालेलं आहे? कारण ना सर डीबीटी बंद होतं मे 3 महिन्यापासून बंद होतं. काय डीबीटी म्हणजे काय? ते डायरेक्ट DBT म्हणजे शासनाचीच वेबसाईट आहे. website. तिकडून डायरेक्ट ट्रान्सफर होते बँकेच्या. हा, तिचं अपडेशनचं काम चालू आहे. ते आता आता कालपासूनचे झाले पण हे विदर्भ- कोण आहे तुमच्या वरती? कोण असे? हे कोणाच्या हातात येते? मंत्री कोण आहेत तुमचे? सामाजिक न्याय आता इथे हेड, तुमचे हेड कोण? आमचे तहसीलदार हे उमेश पाटील. नाही, मग संजय गांधीचे वेगळे तहसील. कोण आहेत? बिरादार हा? सर, आशिष कुमार बिरादार सर. कुठे बसतात? त्यांचं सध्या SIR काम चालू आहे. तिथं ते माझे माजिवड्याला बसतात प्रभाग समितीत. प्रवास. प्रभाग हा, तेच ना. हा, प्रभाग. बिटणी असते. तुमचा नंबर द्या यांना. हा, त्यावर द्या. काय नाव आहे? आता पुढे 60 पेन्शन जाते. आजींना 2 महिने झालं नाही आलंय. अपडेशन नाही, पासबुक अपडेशन नसतं. त्याच्यात बघा ना आलेत का? याच्यात नाही. हे मार्च ऑगस्ट 25 चे आहे. हा. जर त्यात साहेब जर कधी त्यात पैसे आलेच नसतील तर एंट्री मध्ये कशी एंट्री होईल? नाही, ते ठीक आहे ना सर. आम्हाला समजा. नाही, मग तुम्ही बोलताय एंट्री करून या, तर ह्या पासबुक मध्ये जर कधी 1 रुपयाची पण एंट्री झाली नसेल तर तेच येणार. हो, पण कसं सर, आता नाव पाहिजे, पैसे गेले का नाही ते आपल्याला सांगायचं. तुम्हाला समजलं पाहिजे ना ते तुमच्या अकाउंटला. आता सध्याचा प्रॉब्लेम असा 3 दिवसापासून म्हणजे इथंच चेक केला असता. 3 दिवसापासून आता पेमेंट वितरणाचं काम. तुमचा नंबर द्या ना, मग ते येणार नाहीत ना. मुक्ताबाई तुकाराम जगताप मार्च 26 ला पेन्शन गेलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्र 1,500 रुपये. कधी गेली? मार्च 26 ची पेन्शन गेलेली आहे. मार्च- तारीख नाही सांगू शकत कारण नाही, मार्च मध्ये नाही. ते बोलतात 2 महिने झाले नाही आले. नाही कसं आहे ना, पासबुक अपडेट केले का? एटीएम ने आम्ही कसं सांगू, बँक स्टेटमेंट नाही अपडेट केली. केलेली आहे. 28 मे ला गेलेली आहे ती मे ची पेन्शन. नंबर घे यांचा. 4 जुलैला गेलेली आहे. मिलिंद थोरात, तलाठी. ऑगस्ट ची कोणाचीच पेन्शन गेलेली नाही. कालपासून जी चालू झाली ना ती जुलैची पेन्शन चालू झाली. 98 जून महिन्यामध्ये कोणालाच काही पैसे आले 22 3 कोणत्या तारखेला? 777 28 जूनला जी आली ना ती जून 83. 4 जुलैला नसली गेली. आणि आता जी मिलिंद थोरात साहेब तलाठी टाक आणि त्यांना फोन करायचा. संजय गांधी निराधार योजना. आणि सगळ्यांना कोणाला काही त्रास असेल, संजय गांधी निराधार योजना अपंगांच्या बाबतीत, बरोबर ना? जुलैची कालपासून तुम्हाला नंबर ऐकायला आलाय सगळ्यांना. यांना कॉल करून विचारायचं. इथे सारखे चक्रा मारायच्या नाहीत. 1-2 वेळाला ठीक आहे, नाही तर मग मला कॉल करा, मी येतो तुमच्या बरोबर. ऑनलाईन केलं का? जे आहे ते आपला ऑनलाईन होता तो केला. थांब चेक करू तरी ऑनलाईन ठेव. आधार कार्ड करा, आजी उघडझाप करा डोळे फक्त. प्रिंट देते याची. तुमच्याकडे पण ठेवा एक प्रिंट. एक ऑफिसमध्ये जमा करते. तलाठी साहेब, आपण खूप खालच्या इथून आलेलो आहोत. तर तुमचे झोमा भीमा मुंबऱ्याचे सगळे दिवा बिवा सगळे तलाट्यांना माहिती आहे. तर कृपा करून अशा लोकांचा आशीर्वाद घ्या. नाही तर काय होतं माहितीये का, मग आमच्यासारखे येतात आणि मग काही नाही काय होतं आणि आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचंय. क्लिअर कट. फक्त हे लोक आमच्याकडे ना आले पाहिजे याची काळजी घ्या.
ऍक्च्युली सगळ्यांचा तुम्हाला मनुष्यबळ कमी आहे का तुमच्या इथे? तीच गडबड. मग तसं सांगा, आम्ही तर बोलतो कलेक्टरांना. आता काय आता सध्याचं काय आहे, सध्या हे डीबीटीचं अपडेशनचं काम चालू आहे. म्हणजे डायरेक्ट हे सरकारचंच पेमेंट करतं, आम्ही सरकार पेमेंट करतं. ते अपडेशनचं काम चालू असल्यानं वेगवेगळे प्रत्येक वेळेस असे वेगवेगळे नियम निघतात. त्याच्यामुळे काय आता आपण हयातीचा फॉर्म भरला बरोबर, पण आता तो पण ऑनलाईन केलाय. आता ते परत ऑनलाईन करायचं, मग ते समजा ऑनलाईन नाही केलं तर परत पेमेंट करायचं. ऑनलाईन कोण ह्यांनी करायचा? त्या लोकांनी. आता मला बोलायचंय सरकारला, दलबद्री सरकार आहे, ही बाई ऑनलाईन कसं करणार? हा, एवढा तर कॉमन सेन्स पाहिजे. हा ब्लाइंड आहे 100%. हा ऑनलाईन कसं करणार? हिला अबकडं तरी येतंय का? किती जणांकडे भीक मागत फिरणार की मला ते स्कॅन करून द्या आणि मला ऑनलाईन करून द्या आणि हे करून द्या. अरे काय ठेवलाय तुम्ही? महाराष्ट्राची वाट लावून ठेवले यार. महाराष्ट्रात ही लोक राहतायत, त्या हिशोबाने करा. तुम्ही 21व्या शतकात फक्त तुम्ही गेलात, हे नाही गेलेले आहेत. त्यांना तुम्ही तिथंच ठेवलंय. बेशरम झालेली आहेत लोक. अरे कोणासाठी तुम्ही सुविधा आणल्यात? त्या लोकांना ऑनलाईन करायला त्यांच्याकडे काय अँड्रॉइड फोन नाहीत? हा, जर हे सुशिक्षित असते, शिकलेले असते तर तुमच्याकडे भिका मागत 1500 रुपयासाठी फिरले असते का? या, हे बघा ऑनलाईन कसं करणार आहे, कुठून करणार ऑनलाईन? या, आधी फोन तर वाटप करा, त्यांना शिकवा तरी, थोडं तरी त्यांना ज्ञानी बनवा. तुम्ही बनलात तसे. हे कुठून करणार हो साहेब, थोरात साहेब? हे कुठून करणार स्कॅन बिन? आपण ती सिस्टम ठेवलेली आहे, बाहेर बोर्ड लावलेत की आता नवीन पद्धतीने सरकारने स्कॅन करायचं सांगितलंय ना. हे लोक कुठून करणार? मला एक तर सांगा. अरे त्यांना बटनवाला फोन नसेल वापरता येत. हा, यांना नुसते ते येडे बनवायचे धंदे. ते यांना पाठवले पैसे आपल्या इकडनं, पाठवले. मागवले द्या.